नमस्कार, स्वातीस किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मंडळी, आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी जी नॉनव्हेजलाही फेल करून टाकेल अशी सोयाबीनची भाजी बघणार आहोत। सोबतच मी तुम्हाला सोयाबीनची भुर्जी कशी बनवायची याचा देखील व्हिडिओ आपल्याच यूट्यूब चॅनलवरती याआधी अपलोड केलेला आहे, तो जाऊन तुम्ही नक्की बघा। आता रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये 1 प्लेट भरून मी सोयाबीन या पाण्यामध्ये टाकलेले आहे। त्यानंतर इथं चमच्याच्या साहाय्याने एकदा मिक्स करून घेऊया। त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। आता मीठ टाकल्यानंतर या गरम पाण्यामध्ये सोयाबीन अशीच ठेवायची आहे। झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपण ही सोयाबीन भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया। आता या भाजीला बनवण्यासाठी मसाला भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवरती ठेवला आहे तवा। तव्यावरती मी टाकलेला आहे 2 चमचे तेल। तेल छान असं तापलं की ह्या तेलामध्ये टाकूया मोठ्या आकाराचे 2 ते 3 कांदे घेतलेले आहे, उभे पातळ चिरून घेतलेले आहे। तेलामध्ये हा कांदा आपण छान असा परतून घेऊया। सोबतच टाकूया 2 ते 3 हिरव्या मिरच्या। त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया एक छोटा अद्रकचा तुकडा, अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकल्यानंतर हा छान असा परत एकदा कांदा परतून घेऊया। त्यानंतर टाकूया याच्यामध्ये एक लाल टोमॅटो बारीक असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये परतून घेऊया। कांदा, टोमॅटो आणि मिरची हे सर्व आपण छान असा रंग बदलेपर्यंत मध्यम आचेपर्यंत 5 ते 10 मिनिटं छान असा परतून घेऊया। बघू शकता तुम्ही इथं पूर्ण असा कांद्याचा रंग बदललेला आहे। आता हा सर्व ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व हा मसाला घेतलेला आहे। सोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। पाणी टाकून हा मसाला बारीक करून घेऊया। त्यानंतर गॅसवरती मी ठेवलेला आहे कढई आणि कढईमध्ये टाकलेला आहे 2 ते 3 चमचे तेल। तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला या तेलामध्ये आपण मध्यम आचेवरती अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया। पूर्ण असा मसाला परतला गेला की त्याचा रंगसुद्धा बदलतो आणि त्याला तेल पण सुटतं। हा मसाला सर्व छान असा परतलेला आहे। आता याच्यामध्ये टाकूया काही सुके मसाले। 1 चमचा मी इथं घरचा मसाला घेतलेला आहे, भाजीचाच मसाला आहे। त्यानंतर 1 चमचा इथं मी लाल तिखट पावडर घेतलेली आहे। त्यानंतर इथं 1 चमचा इथं धणे पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा इथं काश्मीरी लाल तिखट पावडर घेतलेले आहे। आता हे सर्व सुके मसाले छान असे पुन्हा एकदा परतून घेऊया। सोयाबीनमधील पाणी काढण्यासाठी हाताचा वापर न करता एका कॉटनच्या कपड्यामध्ये सर्व सोयाबीन टाकून घेतली आणि गाठोड्यासकट अशीच पिळून काढलेली आहे, म्हणजे सोयाबीनमधलं पूर्ण पाणी निघून जातो। तर अशी मी इथं आयडिया वापरलेली आहे। त्यानंतर आता छान असं आपले हे सुके मसाले या मसाल्यामध्ये छान असे परतून झालेले आहेत। आपण जी सोयाबीनमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे ती सोयाबीन ह्या मसाल्यामध्ये आपण पुन्हा एकदा छान अशी परतून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ। आता मीठ मी इथं टाकलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा छान असं हे परतून घेऊया। मीठ टाकल्यानंतर छान असं हे परतून घेतलं। आता याच्यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ह्या भाजीसाठी पाणी टाकूया। सोबतच अजून 1 ग्लास पाणी मी इथं टाकलेलं आहे शिजण्यासाठी आणि भाजीला एक 5 मिनिटं छान अशी उकळी काढून घेऊया। भाजीला उकळी आल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि भाजीला झाकण न ठेवता अजून 5 मिनिटं छान असं शिजवून घेऊया। तर इथं बघू शकता मंडळी, मस्त अशी आपली चमचमीत आणि झणझणीत सोयाबीनची भाजी तयार आहे। खायला अगदी नॉनव्हेज सारखीच लागते आणि उन्हाळ्यामध्ये म्हणाल, विशेष तर उन्हाळ्यामध्ये भाजी काय बनवायची हा प्रश्न सर्वांनाच पडतो। तर तुम्ही अशी ही सोयाबीनची भाजी नक्की बनवू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे सोयाबीनची भुर्जी कशी बनवायची याचा देखील व्हिडिओ आपल्याच याच चॅनलवरती अपलोड केलेला आहे। ज्याने नसेल बघितला त्याने जाऊन नक्की बघा। तर सोयाबीनची भुर्जी देखील खायला खूप छान लागते, अप्रतिम लागते। तसेच सोयाबीनची भाजी पण खायला खूपच छान लागते। तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये।